अपघातग्रस्तांना गोल्डन अवर्समध्ये मदत मिळावी यासाठी प्रयत्न करावेत. अभय चव्हाण, तहसीलदार. गेल्या काही दिवसात खालापूर तालुक्यातील विविध मार्गावर झालेल्या अपघातात बळी गेलेल्यांची संख्या पाहता अपघातग्रस्तांना गोल्डन अवर्समध्ये उपचारासाठी मदत मिळावी यासाठी तालुक्यातील विविध आस्थापना संस्थांसोबत खालापूर तालुक्याचे तहसीलदार अभय चव्हाण यांनी सरनोबत नेताजी पालकर सभागृहात औपचारिक बैठकीचे आयोजन केले होते. बैठकीदरम्यान अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थेच्या गुरुनाथ साठेलकर यांनी प्रस्तावित केले, तर नायब तहसीलदार सुधाकर राठोड यांनी महसूल प्रशासनाकडून या समस्येवर उपाययोजनांसाठी अपेक्षित असलेल्या लोकसहभागाची आणि सहकार्याची विस्तृत मांडणी केली. पाली खोपोली, खारपाडा, सावरोली, पेण खोपोली, कर्जत खोपोली मार्गावर तातडीने अपघातग्रस्तांना अँब्युलन्स अभावी मदत मिळत नसल्याने प्राण गमवावे लागत आहे. त्याकरिता या मार्गावरील आस्थापनांनी अपघातग्रस्तांना स्वमालकीची अँब्युलन्स सेवा उपलब्ध करून देण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. त्यासाठी सीएसआर फंडाचा वापर करण्याचा सल्ला तहसीलदार अभय चव्हाण यांनी उपस्थितांना दिलाय. इंडस्ट्रीयल असोसिएशनचे चंद्रकांत कुलकर्णी, चौक उपजिल्हा रुग्णालयाच्या डॉक्टर सविता कालेल, AMNS कंपनीचे किरण वैद्य, API ठाकरे यांनी या संकल्पनेचे स्वागत करून आपापले विचार मांडले. लवकरच याबाबतीत संयुक्तिक प्रक्रिया पूर्ण करून यंत्रणा विकसित करण्याचा निर्णय घेण्यात येईल असा आशावाद तहसीलदार अभय चव्हाण यांनी व्यक्त केलाय. अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थेने बैठकीच्या आयोजनात महत्वाची भूमिका बजावली आहे. MSRDC, MIDC, PWD, IRB आणि आरोग्य खात्यातील अधिकारी यांच्यासह तालुक्यातील बहुतांशी कंपन्यांमधील अधिकारी वर्ग या बैठकीस उपस्थित होता. महाराष्ट्र न्यूज लाईव्ह साठी गुरुनाथ साठेलकर, खोपोली. बेसिकली मी किरण वैद्य, AMNS इंडिया खोपोली इकडून आलो रिप्रेझेंट करतोय. तर जसं हा विषय चालू आहे आणि साहेबांनी पण सांगितलं की आपल्याकडे फायर टेंडरचं पण डाटा आहे की कुठल्या कंपनीवर फायर टेंडर आहे. असं मला वाटतं की इकडे बरेचसे जे इंडस्ट्री आहे ज्यांचे मिडियम स्केल इंडस्ट्री असेल त्यांना कंपल्सरी असतं की त्यांच्याकडे एक डॉक्टर आणि एम्ब्युलन्स असायला पाहिजे. असं मला वाटतं की 200 कंपन्या असतील तर कमीत कमी 50-60 कंपन्यांकडे एम्ब्युलन्स सुविधा असायला पाहिजे आणि ते प्रत्येक वेगवेगळ्या रोडवर प्रत्येक एरियामध्ये ते कंपन्याचा आहे. तर तो डाटा आपण काढला तर तो आपल्याकडे रेडीली अवेलेबल डाटा आहे. तर समजा आपल्याला 25-30 एम्ब्युलन्स मिळालेल्या आहेत जी कंपन्यामध्ये ऑलरेडी कार्यरत आहे. आमच्या कंपनीमध्ये, टाटामध्ये असेल, गोदरेजमध्ये असेल, पार्लेमध्ये असेल, बऱ्याचशा कंपन्या त्यांच्याकडे असतील. तर त्या एरियामध्ये आपण आयडेंटिफाय करू शकतो की या रोडवर 5 कंपन्या आहेत, त्यांच्याकडे 2 एम्ब्युलन्स आहे. या रोडवर 10 कंपन्या आहे, 5 एम्ब्युलन्स आहे. तो आपण तो डाटा शोधतो करतो आणि जिकडे ऍक्सिडेंट होईल तर त्या कंपनीच्या जे जवळ ऍक्सिडेंट झाले त्या कंपनीला आपण सांगू शकतो की बाबा तुम्ही एम्ब्युलन्सची आम्हाला मदत करा. जसं फायर ब्रिगेडचं आम्ही जवळपास 2 वर्षाला एम्ब्युलन्सनी टेकओव्हर केलं उत्तम गॅलवेला. 2 वर्षात कमीत कमी 6 वेळा फायर टेंडर आम्ही पाठवले वेगवेगळ्या ठिकाणी. सो असंही सेम ॲम्ब्युलन्स पण आम्ही पाठवू शकतो. हा ॲम्ब्युलन्स घ्यायला पाहिजे अजून एक CSR मध्ये तो आपण एक नंतर भाग बघू शकतो कारण की त्यालाही जसं म्हटलं की वेळ लागेल, लगेच होणार नाही. तर हे जे होणारं काम आहे हे लगेच होऊ शकतं की आपण आयडेंटिफाय करू कुठल्या कंपनीकडे ॲम्ब्युलन्सेस आहे आणि इमिडिएटली आपण त्याचं सेवा घेऊ शकतो, त्यांना रिक्वेस्ट करू शकतो आणि डेफिनेटली कोणी पण नाही म्हणणार नाही या गोष्टीसाठी कारण की जनहितासाठी आणि लोकांसाठी. तर हे माझं विचार होता. स्टेप घेतलेली आहे आणि आम्हा सर्वांनी इथे एकत्र बोलवलं जी आमची मुळात सर्वात मोठी समस्या आहे. आम्ही ESICला गेली 10 वर्षापेक्षा जास्त दर महिना कमीत कमी 5 ते 7 कोटीपेक्षा जास्त रुपये इथून कॉन्ट्रीब्युशन जातं. या संदर्भात आमच्या बऱ्याचशा मीटिंग्स कलेक्टर ऑफिसला झाल्या. खासदार साहेब आले होते, आमदार साहेब आले होते तिकडे, त्यावेळेस पत्रकार होते की आमचं एक म्हणणं होतं की तुम्ही 1 महिन्याचं कॉन्ट्रीब्युशन जरी कमीत कमी त्या काळात 10 वर्षापूर्वी 2014-15 पासून आम्ही त्याला फॉलोअप करतोय. इथले बरेचसे मेंबर्स आता नवीन आलेले आहेत, त्यांना हा विषय पण माहिती नसेल. मी स्वतः त्या संदर्भात खूप फॉलोअप घेतला. पत्रकारांनी पण त्या संदर्भात बातम्या लावलेल्या होत्या की तुम्ही इथून जे ESICचं कॉन्ट्रीब्युशन जातं ते 1 महिन्याचं जरी कॉन्ट्रीब्युशन त्या काळात टाकलं असतं तरी आज अद्ययावत हॉस्पिटल झालं असतं आणि दर महिना रेव्हेन्यू तुम्हाला मिळणारच आहे. त्याच्यातून ते काही जमलं नाही. शेवटी ते ESIC वाल्यांचा दोष आम्हाला पत्करावा लागला. पुढे जाऊन असं झालं की युनियनवाल्यांनी आमच्याशी भांडण करायला सुरुवात केली की मी दर महिना 400 रुपये आणि कंपनी 600 रुपये आम्ही ESICला कॉन्ट्रीब्युशन देतो. काय वैयक्तिक एका कामगाराच्या मार्फत 1000 रुपये जातात, महिन्याचे 12,000 रुपये होतात. 8 ते 10,000 रुपयात आम्हाला बाहेर पॉलिसी मिळते. आम्ही कॉन्ट्रीब्युशन देणार नाही म्हणून युनियनवाल्यांनी इवन भूषणच्या मॅनेजरना मारायची धमकी दिली.
पायपर्यंत प्रकरण गेलं. आम्ही सर्व युनियनच्या 4-5 मेंबरना घेऊन तिकडे गेलो मीटिंगला. आम्ही तिथं काय करतो हे त्यांना दाखवावं लागलं की शेवटी की आम्ही तुम्ही जेवढं भांडताय त्याच्यापेक्षा जास्त आम्ही भांडतोय. शेवटी आम्हाला त्यांचा रोष पत्करावा लागला. आता तो विषय आपण तिथं सोडून देऊ. त्याच्यानंतर Subscribe now and press the bell icon. Never miss an update.